नमस्कार. आज मी तुम्हाला रवा, दही आणि मक्यापासून इडली कशी बनवायची आणि त्यासोबत ही चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. आणि ह्याला इडलीचं पण तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही ढोकळासुद्धा म्हणू शकता. आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे काही साहित्य. तर इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी हरभऱ्याचं पीठ म्हणजेच बेसन घेतलेलं आहे आणि 1 वाटी दही घेतलेलं आहे. आणि त्यासोबतच मी मक्का, एक पूर्ण अख्खा मक्का मी त्याची बिया काढून घेतलेल्या आहे. आता एका बाउलमध्ये मी हे सर्व टाकून घेत आहे. 1 वाटी आपला रवा, बारीक रवा घ्या किंवा तुमच्याजवळ जाड रवा असेल तरी चालेल. आणि बेसन त्यात अर्धी वाटी घालायची आहे. हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे आपल्याला त्यात अर्धी वाटी. आणि 1 वाटी पूर्ण दही टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता दह्याच्याच वाटीमध्ये पाणी टाकून थोडंसं हे सगळं मिक्स करून त्यात थोडंसं पाणी टाकायचं. आणि आता हे मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. चांगलं 1 ते 2 वेळा हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं लागेल तर असं पाणी टाकून आपल्याला मिक्सरमधून हे फिरवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता त्याच पॉटमध्ये आपल्याला हे जे मक्काचे दाणे आपण काढून घेतलेले आहे ते सर्व टाकायचं आहे आणि थोडंसं अगदी थोडंसं पाणी त्यात टाकून आणि हे पण आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. आता हे मक्याचं जे बिया आहे हे पण छान असं बारीक करून घ्यायचं आहे. पाणी यात जास्त ॲड नका करू कारण त्याला पाणी सुटतं. आता हे जे छान असं पातळ असं झालेलं आहे, आता हे आपल्याला ॲड करायचं आहे त्या बॅटरमध्ये. आता हे सगळं ॲड झाल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण असं फिरवून चमच्याने फिरवून मिक्स करून घ्यायचं. आता यात टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं. चिमूटभर हळद टाकायची. हळद चिमूटभरच टाकायची कारण पिवळेपणा आपल्या मक्याच्या दाण्याला पिवळेपणा असतो, त्यामुळे चिमूटभरच हळद टाकायची. आता हे सगळं एकदम छान एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि झाकून 2 ते 3 तासापर्यंत आपल्याला हे फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे. आता आपल्याला इडलीसोबत खाण्यासाठी एक चटणी बनवून घ्यायची आहे. आता आम्हाला पुदिन्याची चटणी आवडते, माझ्या मुलाला सुद्धा पुदिन्याची चटणी आवडते, म्हणून मी इथे पुदिन्याची चटणी बनवत आहे. पुदिन्याची पानं छान स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यासोबत मी कोथिंबीर पण धुवून टाकलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहे. मीठ टाकलेलं आहे, थोडा जिरा आणि अर्ध्या लिंबूचा रस मी यात टाकलेला आहे. अर्धाच लिंबू घेतलेला आहे आणि छान आपली ही पुदिन्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. आता 2 ते 3 तासानंतर मी असं उघडून बघितलं, छान थोडंसं असं फर्मेंट झालं होतं. आता सगळ्यात पहिले मी इथे इडली पात्रामध्ये पाणी टाकून उकळायसाठी गॅसवर ठेवलेलं आहे. कमी गॅसवर करून गॅसवर ठेवून द्यायचं आणि इडली पात्राला हे जे ट्रे आहेत आपले, ह्या ट्रेला सगळं तेल लावून घ्यायचं आहे. पूर्ण सगळ्या याला तेल लावून घ्यायचं आणि मिनी इडलीसुद्धा मी बनवून घेत आहे कारण छोट्या मुलांना असं काही आवडते. आता या बॅटरमध्ये थोडंसं 1 पाकीट पूर्ण इनो टाकायचं, त्यावरून थोडंसं अगदी पाणी टाकायचं आणि थोडंसं 1 चम्मचभर आपल्याला तेल टाकायचं आहे आणि हे सगळं जे बॅटर आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हां, बॅटरमध्ये इनो टाकायच्या पहिलेच मी इडली पात्राला वगैरे तेल लावून घेतलेलं आहे आणि पॉटमध्ये पाणीसुद्धा टाकून मी गॅसवर ठेवलेलं आहे. हे सगळं इनो टाकायच्या पहिले करायचं. आता मी इकडे इडली पात्र जे आहे, आपलं ट्रे आहे, ते मी गॅसवर आपल्या पात्रामध्ये ठेवलेलं आहे आणि वरून आपण हे थोडं थोडं बॅटर त्यात टाकत राहायचं. आता हे मिनी इडली आहे, छोट्या छोट्या ज्या इडली बनवायच्या आहे त्यात पण मी बॅटर टाकून सगळ्या याच्यात मी बॅटर टाकून घेत आहे. पहिले मोठं टाकलं आहे, नंतर छोटं, आणि सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मी इडल्या अशा बनवून तयार केलेल्या आहे. आता असंच टाकून घेतलं की आपल्याला 10 मिनिटासाठी झाकण लावून हे वाफू द्यायचं आहे. तोपर्यंत इकडे मी तडक्याचं तयारी करून घेत आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि कढीपत्तासुद्धा असं धुवून छान स्वच्छ धुवून असं कट करून घेतलेलं आहे. कोथिंबीर पण कट करून घेतलेली आहे आणि थोडंसं तीळ आणि मोहरीसुद्धा इथे मी घेतलेली आहे. आता इकडे चेक केलं मी, एका टूथपिकच्या सहाय्याने मी थोडंसं असं चेक केलं तर छान झालेल्या होत्या. आता हे इडलीचे ट्रे बाहेर काढून घ्यायचे आणि एका दुसऱ्या ढोकळ्याचं जे ट्रे असते त्यात मी हे सगळं आता टाकून देत आहे. हे जे बॅटर आहे ते सगळं ढोकळ्याच्या ट्रेमध्ये टाकून देत आहे, म्हणजे 3 प्रकारच्या इडल्या आपल्या तयार होतील, मोठ्या, छोट्या आणि हे कट करून ढोकळ्याच्या आकाराच्या सुद्धा इडल्या तयार करून घ्यायच्या. आता हे इकडे छान थंड झाले होते आणि स्पॉन्जी पण छान झालेले होते. आता हे छोटे छोटे आकाराचे छान असं मिनी इडली मस्त वाटतात, तर मुलांना पण खूप आवडते. थोडंसं काहीतरी वेगळं, आकार जरी वेगळं असलं तर त्यांना खायला आणखी मजा येते. आता हे सगळ्या इडल्या मी काढून घेतलेल्या आहे. आता ह्या मोठ्या ज्या इडल्या आहेत ह्याला मी कट करून घेतलेल्या आहे. 3 ते 4 असं पीसेसमध्ये कट केलेलं आहे
आता जे ढोकळ्याच्या सारख्या म्हणजे करून घेतलेले आहेत मी, त्याला पण चेक करून घेतलेलं आहे. ते पण आता थंड झालं की असं कट करून घ्यायचं. आणि ह्यासुद्धा छान झालेल्या होत्या. ह्यासुद्धा आपल्या इडल्या मस्त झालेल्या होत्या. तुम्ही बघू शकता असं छान झालेलं होतं. आता तडक्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं. त्यात तीळ टाकले, मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला आणि आपल्या हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या होत्या त्या टाकल्या आणि थोडंसं हिंग टाकून हे थोडा वेळ 1 मिनिटपर्यंत होऊ द्यायचं. आणि आपल्या ह्या ज्या इडल्या आहेत सगळ्या, ह्या मी मोठ्या इडल्यांना कट करून घेतलं होतं आणि ज्या ढोकळ्याच्या आकाराच्या इडल्या होत्या त्या पण सुद्धा याच्यातच टाकून घ्यायच्या आणि हे पण मस्त असं फिरून घ्यायच्या याच्यात टाकून. सगळं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वरून कोथिंबीर घालायची आणि प्लेटमध्ये सर्व करायचं. खूप छान आणि टेस्टला पण एकदम मस्त अशा इडल्या बनतात ह्या. आता आपल्या जी पुदिनाची चटणी आहे त्यासोबत हे खायला खूप छान लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. बाय बाय.